यात एक महत्त्वाचा विषय आहे की गेल्या 100 वर्षात अनेक बदल संघाने स्वीकारले आणि मला विचारायचं आहे की पुढच्या काळात कशा पद्धतीने काय बदल संघामध्ये होताना पाहायला मिळतील आणि काय प्लॅनिंग आहे? संघ एक म्हणजे सामाजिक संघटन आहे, त्यामुळे निश्चितपणे समाजाच्या सर्व घटकापर्यंत पोहोचण्याकरता ज्या ज्या रचना पाहिजेत त्या सगळ्या रचना आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतोय. पुढल्या काळामध्ये अजून पण बनवू. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या शाखेमध्ये आम्ही बदल केला की केवळ संध्याकाळी शाखा, पण आपण शहरीकरण होते, बऱ्याच गोष्टी बदलल्या, लोकांच्या वेळा बदलल्या, तेव्हा आता शाखा सकाळी पण लागते, अर्ली मॉर्निंग सकाळी लागते, संध्याकाळी लागते, रात्री लागते, अतिरात्री पण लागते. काही लोकांना रोज यायला शक्य नाही म्हणून त्यांच्याकरता साप्ताहिक मिलन पण चालतं. IT मध्ये विद्यार्थी लोक आहेत त्यांना वेगळ्या त्यानुसार IT मिलन पण चालतं. असे लोकांना जोडण्याचे वेगवेगळे प्रयत्न चालले आहेत. दुसरं, संघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आता अनेक संघटना आहेत. म्हणजे अनेक समाजामधले जे अनेक संघ म्हणजे संघाच्या प्रेरणेने चालणारे 32 संघटना आहेतच, परंतु समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक संघटना आहेत. त्या संघटनांपर्यंत पोहोचून त्यांच्या समन्वयाने अनेक चांगली कामं करण्याकरता एक नेटवर्क त्यांच्याशी परस्पर समन्वय बनवण्याचा आपण प्रयत्न करतोय, जेणेकरून जे जे काही चांगली कामं करायची ते करण्याकरता संघाच्या बरोबरीने समाजातल्या सगळ्या पूरक शक्तींचं पण एक समन्वय होईल. त्यामुळे हे पण एक व्यापक काम चाललेलं आहे. आणि अर्थातच संघाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मांडणीमध्ये, संघाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे आम्ही उपक्रम जोडलेले आहेत, जेणेकरून समाजामध्ये हा जो संदेश आहे हा अधिकाधिक कसा पोहोचवता येईल आणि अधिकाधिक लोकांना सामावून कसं घेता येईल. कारण पहिले स्वयंसेवकच कार्य करत होते, आता समाजामधले अनेक लोक आमच्याकडे येतात किंवा आम्हाला काहीतरी चांगलं काम करायचं आहे, अनेक संस्था येतात आणि त्यामुळे आम्ही आमची कॅपॅसिटी बिल्डिंग पण करतोय की आता केवळ आम्हाला आपले स्वयंसेवक आणि त्यांच्या माध्यमातून काम नाही करायचं आहे, तर समाजातल्या अनेक लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सामावून घेऊन आम्ही नेहमी म्हणतो की इफ यू हॅव अ टीम वी हॅव अ थीम आणि इफ यू हॅव अ थीम वी हॅव अ टीम, या एका कन्सेप्टनी बऱ्याच प्रकारचे, त्यामुळे त्याकरता कार्यकर्त्यांना आम्ही एक प्रकारे प्रशिक्षित करतोय आणि जेणेकरून ते समाजाच्या सगळ्या घटकांसोबत कसं काम करू शकतील उत्तम पद्धतीने याचा प्रयत्न करतोय.